आज 400च्या वरती टोकन आलेले आहेत. एका टोकन मागे ॲव्हरेज साधारण 5 लोक असतात. म्हणजे 4-25 2,000 लोक तर संध्याकाळपर्यंत येणार आहेत. माझी सर्व शासकीय अधिकाऱ्यांना नम्र विनंती हीच आहे की लोक आपल्याकडे येतील त्याच्यापेक्षा आपण लोकांकडे जा, लोकांच्या अडचणी समजून घ्या. कधी ना कधी शेवटी काम करण्याचा एक आनंद माणसाला मिळतो. तो लोकांना तिष्ठत ठेवून प्रतीक्षेत ठेवून त्याची कुचंबना करून त्यांना पॅनिक करण्याच्या अगोदर जर आपण काम केलं तर लोकांना आनंद वाटतो. आणि आज जनता दरबारामध्ये येणाऱ्या अधिकाऱ्यांची मानसिकता बदलायला लागलेली आहे. पूर्वीच्या काळी जी नकारात्मक घंटा होती ती आता सकारात्मक व्हायला लागलेली आहे. या ठिकाणी 2च डिपार्टमेंट हल्ली लोकांना त्रास आहे, सिडको आणि MIDC, की ह्या 2 डिपार्टमेंटला लरीपण आहे. आता आपल्या माहितीकरता सांगतो, गेल्या आठवड्यामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महसूल विभागाचे मंत्री माननीय चंद्रशेखर बावनकुळेजींनी एक मंत्रिमंडळाची संमतीसाठी प्रस्ताव आणला की ज्या प्रस्तावामध्ये मुंबईच्या व्यतिरिक्त जो महाराष्ट्रातला जो परिसर आहे तो गावातला असेल, नगरपालिका स्तर असेल, महापालिका स्तर असेल, त्या ठिकाणी लोकांनी विविध शासनाच्या जागांवर बांधलेली घरे 1500 स्क्वेअर फुटापर्यंतची नियमित करण्याचा निर्णय घेतला. 2011 पूर्वी बांधलेली घरं आणि 500 स्क्वेअर फूट तर विनामूल्य आहे. 500 स्क्वेअर फुटाच्या पुढे 1000 करता एक दुसरा टप्पा आहे, 1500 करता दुसरा टप्पा आहे. आता आम्ही लोकांनी सांगितलं की 1500च्या ऐवजी 2000 असेल त्यांच्यासाठी काय, निश्चितपणे त्याच्यातून उपाय निघणार आहे. आता एकूण नवी मुंबईमध्ये मधल्या काळात सिडकोच्या अधिकाऱ्यांनी थैमान घातलं होतं. कुठेही जायचे, नोटिसा लावायचे आणि काही ठिकाणी जुनी घरं असताना शासनाचा निर्णय झालेला असताना अभय देण्याचा त्या ठिकाणी काही घरं तोडली गेली आणि त्या बाबतीत माझ्या तीव्र भावना मी व्यक्त केलेल्या आहेत. अजून काही अधिकाऱ्यांनी केलेल्या कृतीच्या बाबत अहवाल आलेला नाही आणि ज्या लोकांनी संपूर्ण पुरावे सादर करून सुद्धा ज्यांची घरं ज्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली तुटलेली असेल त्या अधिकाऱ्यांना ती घरं स्वतःच्या खर्चाने बांधायला लावीन मी. हे मी बोललो म्हणजे बोललो. फक्त इट इज अ मॅटर ऑफ टाईम. फक्त वेळ कधी येते ती मला बघायची. आता बाब अशी आहे, फक्त एक दुःखदायक बाब अशी आहे की मंत्रिमंडळामध्ये हा निर्णय घेतला आणि त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी MIDCनं लगेच टेंडर नोटीस काढली. किती स्क्वेअर फूट, 300 स्क्वेअर फूट घरं लोकांना. आणि इथे 1500 स्क्वेअर फुटाचं महसूल मंत्री महोदयांनी धोरण आणलेलं असताना 300 स्क्वेअर फुटाची या ठिकाणी ते पण कोणाकडे, बिल्डरकडे. बिल्डर शोधणार आहेत. एवढी काय घाई आहे. आणि नवी मुंबईतल्याच MIDCमध्ये कशाला तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट शोधायला लागतो. वागले इस्टेट आहे, तिथे पलीकडे मिराला MIDC आहे, वसईला आहे, कल्याण डोंबिवलीला आहे, अमरनाथला आहे, बदलापूरला आहे, मुरबाडला आहे. त्या सगळ्या MIDC करता येतं धोरण आणि MIDCचा धंदाच नाही हा. मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना पत्र दिले, ही योजना रद्द करा, स्थगित करा नाही, रद्द करायचं पत्र दिले आणि लोकांनी माझ्याकडे फार तीव्र भावना व्यक्त केलेल्या आहेत. आता तुम्ही बघितलं असेल तुमच्याचकडे बऱ्याचशा पक्षाच्या लोकांनी, ऑल पार्टी लोकांनी त्याचा निषेध व्यक्त केला आहे, आंदोलनाच्या भाषा केलेल्या आहेत. जर का ऑल पार्टी लोकांना जर त्या गोष्टीचा विरोध असेल तर त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी बोललो की SRA 1 म्हणजे कुठली मुंबई, SRA 2 म्हणजे रेस्ट मुंबईच्या नंतरचा MMRDचा परिसर. पराग सोमन नावाचे COची नेमणूक झाली होती. त्यावेळेला मी माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री होते. त्याला गृहनिर्माण सचिव त्यांना रात्री 10 वाजता फोन करून माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की SRA 2 नवी मुंबईच्या बाहेर, ती बाहेर झाली होती. आता तर कर केलेला आहे. कर म्हणजे ते कॉन्ट्रॅक्टर शोधत आहेत. हे होऊ देणार नाही आम्ही. लक्षात आलं की ही माझ्या त्याला गोष्टीचा पूर्ण तीव्र विरोध आहे आणि हा कट आहे पैसे कमावण्याचा. काय बोलतो मी, पैसे कमावण्याचा कट आहे. आता कोण त्याच्यात सामील आहेत ते शोधेन मी. सर
जनसामान्यांच्या भावनांची कदर केली नाही तर मंत्रीपद बाजूला सोडून मी गणेश नाईक रस्त्यावर येईल. कारण आणि ती काही वेळ येणार नाही. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस या गोष्टीला निश्चितपणे रद्द करण्याचा निर्णय घेतील आणि मुंबईच्या जनतेला दिलासा मिळेल. ज्यावेळेला माननीय बावनकुळे साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्यावेळेला महाराष्ट्रातल्या सर्व लोकांना 1500 स्क्वेअर फुटापर्यंतची घरं निर्मित करायचे धोरण घेतले असताना या MIDCच्या लोकांना कसली अक्कल सुचली का घाईघाई निर्णय घेतला? या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांना तरी विश्वासात घेतलं आहे का? मंत्रिमंडळाकडे नोट आली का? अशा प्रकारचं म्हणजे बावनकुळे साहेबांनी हा धोरण घेताना मंत्रिमंडळाची संमती घेतली. MIDCच्या कोणी अक्कलकाळी बेअक्कलनी ही हुशारी केलेली आहे त्याला निश्चितपणे विचारायची गरज आहे. आणि माझं म्हणणं तुम्ही पत्रकारांनी नेतृत्व करा. आणि मला माहिती आहे की महाराष्ट्रातनं देशामध्ये ज्या वेळेला प्रसंग बाका येतो त्यावेळेला प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि आता जी सोशल मीडिया ह्या तुम्हा लोकांनी घेतलेला पुढाकार हा जनतेच्या हिताकरता झालेला आहे आणि तुम्ही तसं हिताकरता घ्यावं. माझं म्हणणं आहे की आता मंत्री असतानाच मी रस्त्यावर याची भाषा करतो वेळ आली तर, पण ती वेळ येऊ देणार नाही. परंतु जागृती करण्याकरता तुम्हीसुद्धा जागृतीने त्या ठिकाणी हा प्रश्न चव्हाट्यावर आणा. तर मी त्यांना कन्व्हिन्स करणार आहे किंवा माननीय मुख्यमंत्री आणि सर्व मंत्रिमंडळासमोर या तुमच्या व्यथा आम्ही मांडू आणि त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करू.